शिरूर ताजबंद येथे सिंगल फेज वीज प्रवाह चालू करण्यात यावा या मागणीसाठी माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वात शिरूर ताजबंद येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। शेतकऱ्यांवर होणारे अन्याय थांबले पाहिजेत, मात्र तसे होताना या सरकारच्या काळात दिसून येत नाही। तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गाय, म्हैस, बैल या पाळीव पशुसंवर्धनाच्या योजनेपासून देखील इथला शेतकरी वर्ग वंचित राहिलेला आहे। याकडे मात्र सरकारचे दुर्लक्ष आहे व शेतकऱ्यांचे ऊस वेळेवर गेले नाहीत आणि त्यामध्येच महावितरणचे असे नाटके सुरू झाले आहेत। मग शेतकरी आत्महत्या करणार नाहीत तर काय करणार? या सर्व गोष्टींवर लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले पाहिजेत असा शाब्दिक टोला माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी विद्यमान लोकप्रतिनिधींना लगावलाय। यापूर्वी सुद्धा अनेक वेळा निवेदने देऊन आमची दखल घेतली गेली नाही, मात्र आता तरी शेतकऱ्यांसह तालुक्यातील मुक्या जनावरांचा विचार करून तात्काळ मागण्या मंजूर करण्यात याव्यात, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलने व उपोषण करण्यात येईल असा इशारा देखील उपकार्यकारी अभियंता महावितरण शिरूर ताजबंद यांच्याकडे निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। या दरम्यान आर.डी. शेळके, सामाजिक कार्यकर्ते शिवानंद भोसले, रमाकांत भातेकरे, राजू खंदाडे, इस्माईल किनीवाले यांच्यासह शेतकरी व कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। आवाज बहुजनांचा।